ज्योतिषशास्त्रामधील राशीचक्रातील 10वी राशी आहे मकर। या राशीचा स्वामी शनी आहे। मकर राशीच्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर भो जा जी, खी खू खा, खो गा किंवा गी पासून सुरू होते। या राशीचे चिन्ह मगर असून मकर राशीचे लोक मेहनती, समर्पित आणि निष्ठावान असतात। त्यांचा शासक ग्रह शनी आहे, ज्यामुळे ते अत्यंत शिस्तप्रिय असतात। या राशीचे लोक जे काही काम निवडतात त्यात ते प्रावीण्य कमवितात। मकर राशीचे लोक त्यांच्या कामाप्रती समर्पित असतात। त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती आणि समृद्धी मिळविण्यासाठी ते कठोर परिश्रम करतात। यशस्वी होण्यासाठी ते शॉर्टकट मारत नाहीत। मकर राशीचे लोक फणसासारखे असतात। वरून कितीही कठोर असले तरी आतून मात्र ते मृदू आणि मधुर असतात। या राशीचे लोक प्रेमळ आणि काळजी घेणारे असतात। आपल्या कामाच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेतात। अशा या महत्त्वाकांक्षी राशीचे ऑक्टोबर 2024 चे राशी भविष्य काय आहे ते जाणून घेऊया। मकर राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना चढ उतारांचा असू शकतो। आरोग्याबाबत सावधगिरी बाळगावी लागेल। पोट, कॅलेस्ट्रॉल किंवा लठ्ठपणाची समस्या असू शकते। करिअरबद्दल बोलायचे झाले तर महिन्याच्या सुरुवातीला काही बदल होऊ शकतात। आपले करिअर चांगले ठेवण्यासाठी कामाच्या ठिकाणी अनावश्यक गप्पांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर महिन्यात तुम्हाला नवीन सौदे मिळू शकतात आणि प्रगतीचीही आशा आहे। प्रेमाच्या बाबतीत हा महिना रोमॅन्टिक संबंधांमध्ये सकारात्मक विकास आणेल, ज्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते मजबूत होईल। वैवाहिक संबंधातही सुधारणा होईल, त्यामुळे प्रेम अधिक वाढेल। मकर राशीतील लोकांसाठी करिअरमधील समस्या दूर होतील। नोकरी बदलण्याबाबत चर्चा होऊ शकते, यात काही यश मिळू शकते। सध्या तुमची सध्याची स्थिती कायम ठेवायला हरकत नाही। तुमच्या करिअरमध्ये सुधारणा होऊ शकते, मात्र तुमच्या अपेक्षेनुसार तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल। तसेच ऑफिस गॉसिप पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा। हा महिना तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो, कारण तो तुम्हाला तुमच्या व्यवसायात व्यस्त ठेवेल। महिन्याच्या सुरुवातीला व्यवसायात नवीन धोके निर्माण होऊ शकतात, पण व्यवसायात प्रगती निश्चित आहे। या महिन्यात तुमचे खर्च वाढू शकतात। महिन्याच्या मध्यात खर्चाच्या बाबतीत चढ उतार होऊ शकतात। खर्चावर विशेष लक्ष द्यावे लागेल। तसेच हा महिना शैक्षणिक क्षेत्र आणि इव्हेंट मॅनेजमेंटशी संबंधित लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो। या महिन्यात तुमच्या तब्येतीत चढ उतार होऊ शकतात। कृपया काळजी घ्या, विशेषतः गाडी चालवताना आणि प्रवास करताना। रोग टाळण्याचा प्रयत्न करा। महिन्याच्या शेवटी तब्येत सुधारेल। जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर या महिन्यात तुमची शैली रोमॅन्टिक असू शकते। परस्पर समंजसपणा चांगला राहील। तसेच तुमचे प्रेम विवाहाकडे वळू शकते। नातेसंबंध सुधारातील, प्रेम वाढेल आणि तुम्हाला तुमच्या प्रियकरासह लांबच्या सहलीवर जाण्याची संधी मिळेल। काळानुसार संबंध सुधारू शकतात। विवाहितांसाठी हा महिना चांगला राहील। सासरे आणि कुटुंबामध्ये चर्चा होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो। वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा। घरात आनंदी वातावरण राखण्याचा प्रयत्न करा। हा महिना तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये अधिक खोल आणू शकतो, त्यामुळे तुमच्या कुटुंबाचा किंवा सासरच्यांचा खर्चही वाढू शकतो। महिन्याच्या मध्यात स्थिती सुधारू शकते। कौटुंबिक जीवनात तणाव वाढू शकतो। मालमत्तेबाबत वाद वाढू शकतात। घरात शांतता आणि आनंद राखण्याचा प्रयत्न करा। आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, ही चिंतेची बाब असू शकते। तसेच तुमचे भावा बहिणीसोबतचे नाते दृढ राहील। मकर राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना भावनिक ठरू शकतो। या महिन्यात तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील। वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन निर्माण करा। खुल्या मनाने बदल स्वीकारा। प्रगती आणि यशांच्या संधीचा लाभ घ्या। ऑक्टोबर महिन्यात तुमच्या आयुष्याकडे लक्ष द्या। आपले कनेक्शन मजबूत करा। तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या पार्टनरसोबत क्वालिटी टाईम घालवा। अविवाहित लोक स्वतःला अशा व्यक्तींकडे आकर्षित करू शकतात जे भावनिक आधार देऊ शकतात। नवीन अनुभवांसाठी तयार राहा। जोडीदारामध्येही तुम्हाला काय हवे आहे यावर खरे राहा। गैरसमज निर्माण होऊ शकतात, म्हणून वाद टाळण्यासाठी खुलेपणाने आणि प्रामाणिकपणे बोला। ऑक्टोबर महिन्यात मकर राशीच्या लोकांना नवीन संधी मिळतील, त्यासाठी रणनीती बनवावी लागेल। तुमची नेतृत्व कौशल्य दाखवण्यासाठी आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी हा उत्तम काळ आहे। स्वतःवर जास्त दबाव आणू नका। महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या।
गरज पडल्यास इतरांना काम सोपवा. नेटवर्किंग आणि सहकार्यामुळे प्रगती होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही संघ प्रकल्प किंवा उद्योग कार्यक्रमाचा जास्तीत जास्त फायदा घ्या. कामाकडे संतुलित दृष्टिकोन ठेवा जेणेकरून थकवा टाळता येईल. मकर राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना संमिश्र असणार आहे. पगारवाढीच्या संधी आहेत, परंतु आपल्या खर्चाचे व्यवस्थापन शहाणपणाने करणे महत्त्वाचे आहे. अनावश्यक खरेदी टाळा आणि नियोजनावर भर द्या. आता केलेल्या गुंतवणुकीचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संशोधन करा. तुम्ही मोठी खरेदी करणार असाल तर एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या. शिस्तबद्ध राहणे तुम्हाला कोणत्याही अनपेक्षित खर्चाला सामोरे जाण्यास मदत करेल. या महिन्यात आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. काम किंवा वैयक्तिक जीवनामुळे तणाव वाढू शकतो, म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी जीवनशैलीला प्राधान्य द्या. तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी योग किंवा चालणे यासारख्या क्रियाकल्पांचा समावेश करा. आहाराकडे लक्ष द्या आणि पौष्टिक पदार्थ खा. यामुळे तुमची एनर्जी लेवल वाढेल. हायड्रेटेड राहणे देखील महत्त्वाचे आहे. तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. तुम्हाला आनंद देणाऱ्या क्रियाकलापांसाठी वेळ काढा. या महिन्यात आरोग्य राखण्यासाठी संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.